दरम्यान युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा आज आहे आणि पवार कुटुंबियांचा जल्लोष या निमित्तानं बघायला मिळतोय। सगळे पवार कुटुंबीय एकत्र आलेला आहे आज या सोहळ्यानिमित्त। पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र आलं, ही थेट दृश्य आपण विवाह सोहळ्यातनं बघतोय। या क्षणाची मोठी बातमी, युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा आज संपन्न होतोय। युगेंद्र पवार आज विवाह बंधनात अडकतायत आणि त्यासाठी सगळं पवार कुटुंबीय एकत्र आलेलं आहे। ही थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर विवाह सोहळ्यातली ही दृश्य आहेत आणि युगेंद्र पवारांच्या या लग्न सोहळ्यानिमित्त पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र आले। ही थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा आपण बघतोय। मुंबईत हा विवाह सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्यासाठी अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत आणि सगळं पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय पवार कुटुंबियांचा हा जल्लोष। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले। तर विशाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, आपण दृश्य पाहतोय युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्यामध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे हे एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। शरद पवार सुद्धा काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेले आहे, त्यामुळे राजकारणातले असतील, समाजकारणातले असतील किंवा उद्योग क्षेत्रातील महत्वाचे दिग्गज व्यक्ती आज या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित राहतील। थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं की या ठिकाणी काही राजकीय मान्यवर सुद्धा पोहोचलेले आहेत आणि युगेंद्र पवार यांच्या विवाहाच्या निमित्तानं पुन्हा एकदा पवार कुटुंबीय जे आहेत हे एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात त्या ठिकाणी अजित पवार सुद्धा पोहोचणार आहेत। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या काही वेळापूर्वी या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे एकंदरीत आपण मध्यंतरी जर पाहायला गेलं होतं लोकसभा निवडणुकीनंतर त्याच दरम्यान पवार कुटुंबियामध्ये अनेक मतभेद किंवा पवार कुटुंबातील लढती आपण पाहिल्या होत्या। त्यामुळे हे कुटुंब एकत्रितपणावरती अनेक चर्चा ज्या आहेत या त्या काळी होत होत्या, मात्र त्याच्या वेळेला महत्वाचे कार्यक्रम होते। त्या कार्यक्रमांना पवार कुटुंबीय हे एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि अर्थातच घरातील हा सगळा लग्न सोहळा असल्याच्या निमित्तानं संपूर्ण पवार कुटुंबीय आज या सोहळ्यात आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात या ठिकाणी अजित पवार सुद्धा पोहोचणार असल्याची माहिती आहे। त्याचसोबत राज्यातील जे महत्वाचे राजकीय नेते आहेत हे सुद्धा या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसून येतील। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। दरम्यान आपण तोपर्यंत दृश्य दाखवूया विशाल सगळ्यांना। ही ताजी दृश्य, थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आणि हा अनोखा अंदाज आपल्याला बघायला मिळतोय या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं। सगळं पवार कुटुंबीय तर एकत्र आलेलंच आहे आणि सुप्रिया सुळे देखील आनंदात दिसत आहेत। आपण बघतोय वरात काढली जाते आणि यात युगेंद्र पवार देखील आहेत, पार्थ पवार आहेत आणि सगळं पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आलेलं आहे। युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा हा विवाह सोहळा आज संपन्न होतोय। खरं तर सगळीकडे संपूर्ण राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, सगळीकडे प्रचार दौरे सुरू आहेत, मात्र त्याच दरम्यान सगळं पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे ते ह्या विवाह सोहळ्यासाठी। युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी आज विवाह बंधनात अडकणार आहेत आणि त्यानिमित्त हा सगळा सोहळा संपन्न होतोय। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय आपल्या कुटुंबियांसोबत सुप्रिया सुळे सगळ्या सोहळ्यात आनंद लुटताना आपल्याला बघायला मिळत आहेत। फुगड्या घातल्या जात आहेत। तर ह्या सोहळ्याचे खास फोटोज सुद्धा काल सुप्रिया सुळेंनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेले होते। काल हळद सुद्धा झालेली होती आणि त्यानिमित्तानं काही खास फोटो शेअर केलेले होते सुप्रिया सुळेंनी। युगेंद्र पवारांना हळद लावतानाचे हे सगळे फोटोज शेअर केले होते आणि आज ही दृश्य आपण बघतोय की ज्यात ही लग्न सोहळ्यातली थेट दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर।